आहे रितेश देशमुखचा भाऊ रितेश उमामोड. ते बघा का ट्रक कशी चालली बघा. हर हर महादेव मित्रांनो, आप्पाच्या गप्पा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आता वाजलेत किती पाटील माणूस किती वाजलेत रे गाईज. माझ्या फोन मध्ये चार्जिंग नाही, म्हणजे लॅपटॉप काय घड्याळीमध्ये चार्जिंग नाही, तर 11 वाजलेत. आणि हो का हे जनावर आत्ता उठले. हो का हे लातूरला पळून गेलेलं पोरगा होतं बघा. हो का हे तर हे 11 वाजलेत अजून आत्ता उठले. हे बघा अक्कल पाहिजे थोडं. तर हे घरचे कुत्र्यासारखं शिव्या देऊ लागले तरी अजून हे करायचं तेच करला रे. का करावं याला. आणि हो का हे दुसरा आप्पा बघा, नुसते आप्पा आहेत बघा. हे का हे बी आप्पा आहे, ते बी आप्पा आहे, मी बी आप्पाच आहो. सगळे नुसते आप्पा, आमच्या गावात नुसते आप्पा आहेत. तर मित्रांनो हो का हे पळून गेलं बघा. हे असलं वाचा काहीतरी बोलतंय. जाऊ द्या आता मी निघालो शेताकडं. तर आता ढवळ असंच निघालो होतो, काही काम नव्हतं म्हणून शेताकडं. आता बघू गाईज तुम्हाला शेतात भेटूया डायरेक्ट शेतात. मित्रांनो मी आता आलोय शेतात. हो का हे बघा आमचं ऊस आत्ता लावलेला. आणि इकडं आणखीन थोडं दाखवतो थांबा तुम्हाला. बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. हे हिरवगार जे दिसला ते गहू आहे बघा. गहू नुसता गहू दिसला का. गहू हिरवागार गहू आहे नुसता. आता एवढ्यातच बघा आता तुम्ही आता एवढा मोठा गहू करता का नाही. हो का गहू आमच्या इथं ऊसाला पाणी देणं सुरू आहे. तर तुम्हाला ऊसाला पाणी द्यायची टेक्निक दाखवतो. हे बघा असे एकाच पाईपाला असं जागी एका सरीच्या मापानुसार होल पाडलेले. एक मिनिट दाखवतो. इथल्या बेंडातून चालू आहे. हे बघा इथं हो का इथं लगेच बघा इथं हो का तिकडं असं पाणी देतात आमच्याकडे. आता दुसरीकडली टेक्निक माहीत नाही, पण आमच्याकडे तर अशी आहे बघा. ऊसाला पाणी द्यायची टेक्निक अशी आहे, कारण आमच्याकडे ऊस जास्त प्रमाणात लावते. तर गाईज हे बघा इथंपर्यंत आले पाणी, म्हणजे पाणी देणं सुरू आहे. आणि तुम्हाला आमची विहीर दाखवतो गाईज. छोटीच आहे, कडं टाकलेली नाही, पाणी आहे गाईज. थांबा एक नाही जाणार मी. हे बघा विहीर आमची छोटीच आहे गाईज. हे बघा साईडच्या शेतांमध्ये असे चांगले लगा विहीर, कारण ते पाय तिकडे बसत नव्हता म्हणून असं भूमिका पाणी देत होते. काहीच असं देवत असतो मग पाणी उसाला. तर असं शेतात चर्चा काम जरा सोपं जात. 1 2 3 4 आता एवढं झालं की झालं बघ. मित्रांनो आत्ताच म्हशीला आणि गाईला वैरण टाकलो. गाईला पण टाकलो. गायने लगेच पार बी केली बघा. मला म्हणलो होतो कोथिंबीर उपसायचं आहे म्हणून. तर का हे बघा कोथिंबीर उपसायला लागलेत. आता हे कोथिंबीर घेऊन घराकडे जातो. आणि एवढी कोथिंबीर आता उपसून झाली आहे. गाईज आता वाजलेत 5:30 आणि हे आहे 5:30 वाजताचं शेतातून दिसणार दृश्य. ते बघा का ट्रक कशी चालली बघा. दिसली का गाईज आता आलोय घरी. हो का हे पूजेसाठी आणलंय. हे आपलं करडा आणि ऊस आपलं संक्रांतीच्या पूजेसाठी. हो का मित्रांनो आजचा दिवस आता इथं संपत आलेला आहे. आणि आजचा व्लॉग पण आता बंद करायचा वेळ आलाय माझा. तर हो का माझे 2 मित्र बसले तिथं. तर त्यांना 1-2 शब्द बोला बरं. 2 शब्द बोला. हाय गाईज. हो का हे नवीन प्लेअर दिसत असेल आज. हे आहे रितेश देशमुखचा भाऊ रितेश उमामोड. लांबचा भाऊ आहे ते. आता जाऊ द्या. आहे का नाही. हाय तर मित्रांनो आता मी काय आज बाय म्हणणार नाही. मला कोणीतरी म्हणलं होतं की बाय म्हणत जाऊ नको, ओम नमः शिवाय म्हणत जा म्हणजे. चला तर आजच्यासाठी ओम नमः शिवाय. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.